नमस्कार मित्रांनो, पाठपुरावा चॅनलवरती मी सुमित तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करतो। तर मित्रांनो, मागच्या 1-2 दिवसांमध्ये मी काही ॲग्रिकल्चरच्या व्हिडिओ टाकले होते कृषी संदर्भातील। तर बऱ्याचशा काही नागरिकांना वाटलं की काही विषय बदलला की काय किंवा काय। तर मित्रांनो, कृषीच्या काही एक्झाम चालू झाल्या होत्या आणि त्या अनुषंगाने त्यांच्यासाठी म्हणून मी काही 2-4 व्हिडिओ बनवले आहेत। तर ठीक आहे, आता झालं तर झालं, आता परत बॅक टू आपल्या वर्कमध्ये येऊया, आपल्या कामकाजाला आपण सुरुवात करूया। या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून यूट्यूब या व्हिडिओचा थंबनेल तुम्ही पाहिला असेल यूट्यूबवरती की नेमके विषय काय आहे तो। नागरिक पाठपुरावा करतात, तक्रारी करतात, मोठ्या प्रमाणामध्ये तक्रारी केल्याच्या नंतर बरेचसे पुरावे हाताला लागतात आणि हे पुरावे हाताला लागल्याच्या नंतर नागरिक काय करतात तर कुठेतरी पेपरला, चांगल्या पेपरला बातमी देतात किंवा चांगल्या पेपरला शासनाच्या ध्येय धोरणांविषयी बातमी लागते आणि काहीतरी कुठेतरी घोटाळा झालाय, गडबड झाले म्हणून सणसणीत बातमी पसरते। आणि अशा वेळेला पेपरला बातमी लागल्याच्या नंतर काय करायचं किंवा पेपरला बातमी लागल्याच्या नंतर देखील काय होत नाही, म्हणजे पाठपुरावा इथपर्यंत थांबतो। परंतु या ठिकाणी पेपरला बातमी लागल्याच्या नंतर तिथून पुढे पाठपुरावा कायदेशीररित्या कसा काय सुरू ठेवायचा याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। तर मित्रांनो, कोणताही उशीर न करता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करणार। त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। तर मित्रांनो, मागे स्क्रीनवरती तुम्हाला एक पेपर कटिंग दिसतंय। या ठिकाणी मागे मी टाकले बघा, एका फोनने झाले मत्स्य व्यवसाय विभागाचे 5 लाखांचे नुकसान। तर मित्रांनो, हा मत्स्य विभाग आहे, शासकीय मत्स्य विभाग आहे आणि या शासकीय मत्स्य विभागाविषयी ही बातमी लागलेली आहे। तर ही बातमी खूप अशी मोठी आहे। तर सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालय याच्या संदर्भातली ही माहिती आहे, थोडीशी नेगेटिव्ह, शासनाच्या ध्येय धोरणांच्या विषयी नेगेटिव्ह अशी ही बातमी आहे। म्हणजेच काय तर बघा, या ठिकाणी एक शेवटचा मुद्दा मी तुम्हाला वाचून दाखवतो। LED साहित्य बाळगणाऱ्या नौका मालकावर 5 लाख रुपये दंडात्मक कारवाईची सागरी मासेमारी अधिनियमानुसार तरतूद आहे। सागरी मासेमारी अधिनियमानुसार LEDचा जे वापर करतात मासेमारी करताना त्याच्यावरती 5 लाख रुपयाची दंडात्मक कारवाईची तरतूद आहे आणि त्यामुळे कचाट्यात सापडलेली नौका कारवाई न करता सुटल्याने मत्स्य व्यवसाय विभागाचे 5 लाख रुपयाचे नुकसान झाले। या ठिकाणी अशी एक नौका सापडली जिच्यावरती कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही आणि मत्स्य विभागाचे 5 लाख रुपयाचे नुकसान झाले। तर मित्रांनो, प्रश्न असा उपस्थित झाला की ती नौका का सोडण्यात आली, मग नौका सोडण्यासाठी काय केले, पैसे घेतले का, काय केले नेमकं। तर अशा प्रकारचा हा सगळे गंभीर प्रश्न उपस्थित राहिले आणि अशा प्रकारची निगेटिव्ह बातमी या ठिकाणी ही पेपरमध्ये आलेली आहे, पुढारी वृत्तपत्रामध्ये ही बातमी आलेली आहे। आणि अशा प्रकारची बातमी लागल्याच्या नंतर एक शासन निर्णय या ठिकाणी प्रसिद्ध झालेला आहे की काय करायचं तुम्हाला मी सांगतो। या ठिकाणी हा बघा, महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाने एक शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे दिनांक 22 मार्च 2016 रोजी। तर याच्यामध्ये काय सांगितले की शासनाच्या कोणत्याही धोरणांविषयी थोडीशी निगेटिव्ह अशी बातमी समजा आली तर त्या ज्या कार्यालय संदर्भात ही बातमी आलेली आहे त्या कार्यालयाने त्याच दिवशी, ज्या दिवशी बातमी आली दुपारपर्यंत त्यांचा खुलासा, म्हणजे त्या बातमीचं खंडन करणारा खुलासा सादर करायचा आहे। म्हणजे आता ही बातमी समजा अशी आलेली आहे की तुम्ही नौकावर कारवाई न करता सोडून दिली, तर याचा खुलासा हा त्या पेपरच्या संपादकाला पाठवायचा आहे त्या संबंधित विभागाने। तर मित्रांनो, अशा प्रकारची तरतूद ही या शासन निर्णयामध्ये केलेली आहे आणि बहुतांशी कार्यालये बातमी आल्याच्या नंतर कोणतेही प्रोसिजर फॉलो करत नाहीत आणि म्हणून जर त्यांना कशा प्रकारचा पत्रव्यवहार करायचा याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेतो। तर बघा, या ठिकाणी हेडिंगला मी महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग हा शासन निर्णयाचा प्रॉपर संदर्भ दिलेला आहे, वर ते हेडलाईनलाच टाकलेला आहे बघा। प्रति माननीय सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय तथा अभिनिर्णय अधिकारी मत्स्य व्यवसाय विभाग रत्नागिरी, जिल्हा रत्नागिरी। विषय बघा, एका फोनने झाले मत्स्य व्यवसाय विभागाचे 5 लाख रुपयाचे नुकसान। अशा आशयाचे रत्नागिरी मत्स्य व्यवसाय विभागा संदर्भात पुढारी वर्तमानपत्रात दिनांक 4/3/2025 रोजी प्रसिद्ध झालेली बातमीबाबत। या ठिकाणी आपण विषयामध्ये बातमीचे हेडलाईन, बातमी कोणत्या पेपरामध्ये आलेली आहे त्याचा संदर्भ या ठिकाणी आपण लावलेला आहे बघा। संदर्भ सामान्य प्रशासन विभाग या शासन निर्णयाचा आपण संदर्भ दिलेला आहे आणि दुसरा म्हणजे काय, पुढारी वर्तमानपत्रात दिनांक 4/3/2025 रोजी प्रसिद्ध झालेली बातमीचे कात्रण किंवा तो पेपर ओरिजिनल। या ठिकाणी तक्रारदाराचे नाव, तक्रारदाराचा पत्ता
आणि या ठिकाणी बघा कशा प्रकारचं ड्राफ्टिंग मी केलेलं आहे महोदय. उपरोक्त संदर्भ क्रमांक 2 नुसार आपल्या विभागासंदर्भात आक्षेपार्ह बातमी आलेली आहे. त्यामध्ये सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालयाच्या गस्ती पथकाने रत्नागिरी समुद्रात बेकायदेशीर असलेली LED दिव्यांची नौका पकडली होती. या नौका मालकावर पुढील कोणतीच कारवाई आपल्या विभागाने केलेली नाही. त्यामुळे सागरी मासेमारी अधिनियमातील तरतुदीनुसार सुमारे 5 लाख रुपयांच्या दंडात्मक रकमेचे शासनाचे नुकसान केलेले आहे. वर नमूद केल्याप्रमाणे अशा आशयाची बातमी बुढारी वर्तमानपत्रामध्ये 4/3/2025 रोजी प्रसिद्ध झाली असून संदर्भ क्रमांक 1 नुसार शासन निर्णयामध्ये नमूद केल्याप्रमाणे संबंधित शासनाच्या विभागाबाबत वर्तमानपत्रात बातमी प्रसिद्ध झाल्यास त्या संबंधितचा खुलासा बातमी प्रसिद्ध झाल्याच्या दिवशीच दुपारपर्यंत त्या बातमीचे खंडन करणारा खुलासा सादर करावा अशा सुस्पष्ट सूचना शासनाच्या आहेत. त्या अनुषंगाने आपण जी कारवाई केली आहे त्याची प्रत मला माहितीसाठी मिळावी. सदरबाबत आपण कोणत्याही प्रकारची कारवाई केली नसल्यास आपण शासन निर्णयाचे उल्लंघन केले आहे म्हणून आपली तक्रार शासनाच्या सर्व स्तरावरती करण्यात येईल. याची आपण गंभीर नोंद घ्यावी. तरी सदर पत्राच्या अनुषंगाने संदर्भीय शासन निर्णयाचा नियम त्यातील कायदेशीर तरतुदी लक्षात घेऊन तात्काळ कारवाई करावी व त्या कारवाईविषयी लेखी पत्राद्वारे मला कळवण्यात यावे. अन्यथा सदर प्रकरणावर करण्यात येत असलेल्या कारवाईविषयी माहिती अधिकार अधिनियम 2005 मधील तरतुदींच्या अधीन राहून मला माहिती घ्यावी लागेल. म्हणजेच काय आपण या ठिकाणी करणार, हा मुद्दा थोडासा मी तुम्हाला स्पष्ट करतो. समजा आता हा अर्ज आपण देतोय पुढं, या अर्जावर त्यांनी समजा या शासन निर्णयानुसार कारवाई केली असेल तर ते लगेच आपल्या प्रत देऊन टाकतील. नसेल केली तर या पत्रानुसार त्यांना आपण सांगितलेलं की तुम्ही शासन निर्णयाचं पालन करा आणि तात्काळमध्ये या ठिकाणी खुलासा करा. तर तसं देखील त्यांनी करायला तयार नसतील तर आपण पुढे देखील म्हणलेले आहे की जर तुम्ही याच्यावर कारवाई केलीत नाही तर नाईलाजास्तव मला माहितीचा अधिकार अधिनियम 2005 नुसार अर्ज करून या अर्जावरती काय कारवाई झाली किंवा या शासन निर्णय या बातमीच्या अनुषंगाने आपण काय कारवाई केली याची विचारणा करण्यासाठी माहिती अधिकार अर्ज करावा लागेल. तर बघा या ठिकाणी तरतुदींच्या अधीन राहून मला माहिती घ्यावी लागेल. परंतु या सर्व प्रशासकीय बाबी टाळण्यासाठी व शाश्वत व पारंपरिक मच्छीमारी यांचे अस्तित्व टिकवण्यासाठी आपण तात्काळ योग्य ती कार्यवाही करावी व बातमीमधील नमूद केलेल्या मजकुरानुसार दोषी व्यक्ती किंवा अधिकारी यांच्यावर नियमानुसार कारवाई करावी ही नम्र विनंती. या ठिकाणी सही कागदपत्रे आवश्यक कागदपत्रे या ठिकाणी बघा प्रत माहितीसाठी व पुढील कार्यवाहीसाठी आपण पाठवायचे आहे. अर्जदाराची सही आणि नाव या ठिकाणी टाकून या ठिकाणी बघा हा डिपार्टमेंट ज्या डिपार्टमेंटच्या वरचे जे आहेत वरिष्ठ त्यांच्याकडे आपण हा विषय माहितीसाठी आणि कारवाईसाठी विषय ठेवलेला आहे जेणेकरून संबंधित जो आता या पत्रावर कारवाई करणारा अधिकारी त्याला समजलं पाहिजे की बाबा आपण जर कारवाई केली नाही तर हे वरचे आपल्याला सोडणार नाहीत. थोडासा धाक राहावा, थोडासा प्रेशर क्रिएट व्हा म्हणून प्रत माहितीसाठी आणि कार्यवाहीसाठी पुढे पाठवलीच पाहिजे. याच्यामध्ये बघा माननीय नितेश राणे साहेब, मत्स्य व्यवसाय मंत्री महाराष्ट्र राज्य, माननीय नामदार श्री उदयजी सामंत साहेब, उद्योग मंत्री व मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री रत्नागिरी, माननीय आयुक्त मत्स्य व्यवसाय महाराष्ट्र राज्य, अशा 3 प्रमुख व्यक्तींना आपण ही माहितीसाठी आणि कार्यवाहीसाठी पुढे प्रत ठेवलेली आहे. तर मित्रांनो अशा प्रकारचं या ठिकाणी हा विषय आहे. हा शासन निर्णय तुम्हाला इंटरनेटवरती सुद्धा मिळून जाईल. या प्रकरणाविषयी काही जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल किंवा तुमच्या काही अन्य काही समस्या असतील माझा नंबर या ठिकाणी दिलेला आहे. फक्त एवढाच विषय आहे की बरेचसे व्हॉट्सअपला मला मेसेज येत असतात आणि म्हणूनच मी काही नॉमिनल फीस ठेवलेली आहे सल्ल्याची. तर कृपया ती तुम्हाला थोडीशी पेड करावी लागेल. निश्चित तुम्हाला व्हॉट्सअपद्वारे मला संपर्क तुम्ही साधू शकता. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूया मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.